हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. MSBT पॉलिटेक्निकच्या फायनल इयरच्या 5th सेम सब्जेक्ट आपण बघत आहे, ज्याचं नाव आहे ऑपरेटिंग सिस्टीम. मित्रांनो, आपण ऑपरेटिंग सिस्टीमचा सिलेबस प्रीवियस लेक्चर मध्ये बघितलेला आहे. या लेक्चर मध्ये आपण युनिट नंबर 1 स्टार्ट करत आहे. ऑपरेटिंग सिस्टीम शिकण्यासाठी इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपल्या सोबत आहे आणि तुम्ही आपल्या सोबत आहे. तर चला स्टार्ट करूया ऑपरेटिंग सिस्टीम. तर ऑपरेटिंग सिस्टीम आपण प्रीवियस क्लासमध्ये पाहिलं होतं की ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे ऍक्च्युअल काय असते, आणि ऑपरेटिंग सिस्टीमचे एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगितले होते, रिअल लाईफ एक्झाम्पल सांगितले होते की जेव्हा युजर आणि हार्डवेअर या दोघांचं इंटरॅक्शन जर करायचं असेल, इंटरफेस करायचं असेल, या दोघांचा जो मधातला इंटरफेस असते त्याला आपण काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम. आता ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे हे डेफिनेशन आपण प्रीवियस क्लासमध्ये पाहिली होती, ते एकदा आपण कव्हर करून घेऊ. इथून ऑपरेटिंग सिस्टीमची डेफिनेशन. ओके, तर ऑपरेटिंग सिस्टीमची डेफिनेशन काय, हा जर क्वेश्चन एक्झाम मध्ये आला, MSBTच्या बोर्ड मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम अँड गिव्ह एक्झाम्पल. तुम्हाला वायवा क्वेश्चन मध्ये पण महत्वाचं आहे, वायवाचे क्वेश्चन पण विचारले जाते. फर्स्ट पॉइंट काय म्हणते, द इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर ऑफ द कम्प्युटर इज कॉल्ड ऑपरेटिंग सिस्टीम. काल तुम्हाला बेस्ट उदाहरण सांगितलं होतं की जर समजा एक युजर आहे, ठीक आहे, हा युजर आहे, याला आपण युजर म्हटलेलं आहे, आणि एक हार्डवेअर आहे. हार्डवेअर म्हणजे काय म्हटलं तुम्हाला, प्रिंटर. ठीक आहे, युजर आणि एक हार्डवेअर आहे. हार्डवेअर म्हणजे काय असते, प्रिंटर. आता हे युजर म्हणजे एक व्यक्ती, हे प्रिंट कशी देऊ शकणार, प्रिंट देण्यासाठी त्याला काय लागते, एक डेस्कटॉप लागते. डेस्कटॉप म्हणजे सिस्टीम लागते, आणि हे जे सिस्टीम आहे याच्यामध्ये काय असते, सॉफ्टवेअर असते, आणि त्या सॉफ्टवेअरला कशाची गरज लागते, ऑपरेटिंग सिस्टीम. विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम हा व्यक्ती प्रिंट काढू शकत नाही जिथपर्यंत त्याच्याकडे सॉफ्टवेअर नाही, आणि सॉफ्टवेअर म्हणजेच काय होते, ऑपरेटिंग सिस्टीम. हे आपण प्रीवियस क्लासमध्ये पाहिलं. बघा, ऑपरेटिंग सिस्टीम हा हार्ट आहे, हृदय आहे. ठीक आहे, त्याच्याशिवाय ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. मोबाईल चालू शकत नाही, लॅपटॉप चालू शकत नाही, टीव्ही चालू शकत नाही, तुम्ही चालू शकत नाही. तुम्ही कसं, तुम्ही म्हणाल आम्ही कसं सर, तर तुम्ही म्हणजे दिमागच आपला जर आहे नाही, हार्ट आपला नाही आहे, तर मग तुम्ही वर्क कसं करणार, आहे ना. म्हणून ऑपरेटिंग सिस्टीम इतकी महत्वाची आहे की विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम सगळं ब्लँक करावू शकते. नेक्स्ट पॉइंट पहा, OS कंट्रोल द एक्झिक्युशन ऑफ ऍप्लिकेशन प्रोग्राम. आता इथं कोणताही ऍप्लिकेशन मी जर रन करत असेल, फॉर एक्झाम्पल कोणतंही ऍप्लिकेशन, इथं सगळे ऍप्लिकेशनच आहेत, कोणतंही ऍप्लिकेशन, कोणतेही सॉफ्टवेअर जर रन करत असाल तुम्ही, तर ते बिकॉज ऑफ कशामुळे होते, ऑपरेटिंग सिस्टीममुळे. तुम्ही C++चं सॉफ्टवेअर करा ना, कोणतंही ऍप्लिकेशन तुम्ही रन करा, ते रन करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजे, अदरवाईज तो काही कामाचा नाही. तुम्ही हवेत गोष्टी कराल, बाकी काहीच होऊ शकत नाही. नेक्स्ट पॉइंट काय म्हणते, अन ऑपरेटिंग सिस्टीम इज अ सिस्टीम सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर दोन प्रकारचे असतात, एक युजर सॉफ्टवेअर, एक सिस्टीम सॉफ्टवेअर असते. दोन प्रकारचे सॉफ्टवेअर असते. तर जो इनबिल्ट असते त्याला आपण म्हणतो सिस्टीम सॉफ्टवेअर, विच मॅनेजेस, ऑपरेट्स अँड कम्युनिकेट विथ कॉम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. है ना, कम्प्युटरचे जे हार्डवेअर असतात, हार्डवेअर म्हणजे काय, जसं प्रिंटर आहे, या प्रिंटर सोबत जर कम्युनिकेट करायचं असेल त्याला सिस्टीम सॉफ्टवेअरची गरज लागते, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, प्रिंट ऑप्शन मारतो आपण. सॉफ्टवेअर मधून काय करतो, प्रिंट करतो. तर त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय म्हटलेला आहे, ऑपरेटिंग सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड एज अ रिसोर्स मॅनेजमेंट. रिसोर्स मॅनेजमेंटचा अर्थ असा होते, आता मला सांगा, तुम्ही जर समजा व्हिडिओ डाउनलोड केला, काय डाउनलोड केला, व्हिडिओ किंवा मूव्ही किंवा ऑडिओ किंवा टेक्स्ट किंवा इमेज, जे पण डाउनलोड केलं, तर डाउनलोड करण्यासाठी त्याला कुठे ठेवसाल, डाउनलोड केला जो रेकॉर्ड आहे, जो डेटा आहे, तो कुठं ठेवसाल, तर त्याला कुठे ना कुठे ठेवून द्यावं लागेल. मेमरी मॅनेजमेंट लागते. काय लागते, मेमरी मॅनेजमेंट. हे मेमरी मॅनेजमेंट काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याच्यानंतर आता कोणत्या कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला माहिती आहे, सांगा बरं याचे एक्झाम्पल्स. ऑपरेटिंग सिस्टीम पहा, ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोज, मॅक OS, लिनक्स, अँड्रॉइड अँड iOS. या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत ज्या आपण रिअल लाईफ मध्ये रोज दैनंदिन जीवनामध्ये यूज करतो. आपण झोपीतून उठल्याबरोबर आपला काय चालते, मोबाईल. रात्री झोपती असताना काय चालते, मोबाईल. रात्री 3 वाजता काय चालते, मोबाईलच चालते. आणि त्या मोबाईल मध्ये कोणते ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तर ती तुम्हाला माहिती आहे, कोणती आहे, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. नेक्स्ट, आता ह्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या समोर ओपन केलेल्या आहे. आता तुम्ही ओळखून दाखवा की हे कोणते ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तुम्ही सांगा बरं, इथं या समोर तुम्ही एक ऑपरेटिंग सिस्टीम ठेवलेली आहे. हे ऑपरेटिंग सिस्टीम काही ओळखू शकता काय?
असा इंटरफेस तुम्ही कुठे पाहिलेला आहे? असे ऍप, खूप सारे ऍप दिसून राहिले. कोणते ऑपरेटिंग सिस्टीम आहे हे? तर हे आहे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम. हे अँड्रॉइड ऑपरेटिंग, कारण असे ऍप जे आहे हे तुम्हाला अँड्रॉइड मध्ये दिसणार, तर हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याच्यानंतर अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमच्या अजून दुसरा ऑपरेटिंग सांगतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आता हे ऑपरेटिंग सिस्टीम पहा, वेगवेगळे व्हेरायटीज ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्याचं नावच तिथं इंडिकेट केलेलं आहे. ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या कोणत्या ते तुम्हाला सांगू राहिलो मी. ठीक आहे, ही कोणती आहे? हा आयकॉन आहे विंडोज ऑपरेटिंग, विंडोज XP, हे विंडोज विस्टा, हे विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ठीक आहे, हा लोगो कशाचा आहे माहिती आहे काय? हा आहे अँड्रॉइडचा. कशाचा आहे? अँड्रॉइड. हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. हे कोणती आहे? iOS आहे ना. हे कोणते ऑपरेटिंग सिस्टीम आहे? मॅक OS आहे ना. हे कोणते आहे? मॅक. तर ह्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम आहे. हे विंडोज आहे, विंडोज 11 दिसून राहिला आहे ना, विंडोज 11. हे सगळे ऑपरेटिंग सिस्टीम आहेत आणि या ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय कोणतीही सिस्टीम चालू शकत नाही. जर मनुष्याचं हृदय बंद पडलं तर मनुष्य मरू शकतो. मग म्हणून असंच जर समजा कम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टीम नसली तर कम्प्युटर चालू शकत नाही. मोबाईलमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर मोबाईल वर्क करू शकत नाही. तो बिनकामाचा होऊन जातो, त्याचा बिलकुलही तो काम होणार नाही. आता ऑपरेटिंग सिस्टीमची गरज काय? आता इथंच तुम्हाला पूर्व एक्झाम्पल समजून सांगितले की ऑपरेटिंग सिस्टीम हा एक हार्ट आहे, हे एक हृदय आहे. त्याच्याशिवाय ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय काहीही चालू शकत नाही. म्हणून व्हॉट इज द नीड ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम? आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीमची काय पाहिजे? नीड पाहिजे, गरज पाहिजे. मग काय गरज आहे ऑपरेटिंग सिस्टीमची? विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम पण आपण काम केलं असतं, ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काम केलं असतं, पण तो मजा आला नसता. जो इंटरफेस पाहिजे त्या गोष्टी आल्या नसत्या, अट्रॅक्टिव्ह गोष्ट आल्या. आता हे जे मी शिकून राहिलो हे बिकॉज ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम चांगली आहे याची म्हणूनच हे शिकवता जातात. इथं कोणते ऑपरेटिंग सिस्टीम आहे? तर ते कोणते आहे? अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. फर्स्ट पॉइंट पहा काय म्हणते, ऑपरेटिंग सिस्टीम परफॉर्म टास्क. ऑपरेटिंग सिस्टीम काय करते? टास्क परफॉर्म करते. जसा हा टास्क परफॉर्म करून राहिला, काय करून राहिला माहिती आहे काय? इथं तुम्हाला एक दिसून राहिली इमेज, तो काय टास्क परफॉर्म करून राहिला? लक्ष द्या, ही जी इमेज आहे तो एक टास्क परफॉर्म करून राहिला. हा काय परफॉर्म करून राहिला? टास्क. कोणती टास्क? एक टॅक्सी आहे, त्या टॅक्सीमध्ये तो बसला आणि हा काय करून राहिला? ड्रायव्हिंग करून राहिला. काय करून राहिला? ड्रायव्हिंग. तर हा ऑपरेटर आहे. हा काय? ऑपरेटर. हा ऑपरेटिंग सिस्टीमचं काम करून राहिला. हा जर ड्रायव्हर नसेल तर याच्यामधले जे पॅसेंजर्स आहेत, जे प्रवासी आहे, ते इकडून तिकडे मूव्ह होऊ शकत नाही. तेच एक काय? टास्क आहे. तर अशा कम्प्युटरच्या टास्क आहे. कोणत्या कोणत्या? कम्प्युटर मधला डेटा डिलीट करायचा आहे, कम्प्युटरमध्ये काहीतरी इनपुट करायचं आहे, कम्प्युटरमधून काहीतरी तुम्हाला शो करायचं आहे, दाखवायचं आहे. तर ह्या टास्क, छोट्या छोट्या टास्क आहेत, ते कोण परफॉर्म करते? तर ऑपरेटिंग सिस्टीम करते. आता पहा, लक्ष द्या, आयडेंटिफाइंग इनपुट फ्रॉम द इनपुट डिव्हाइसेस सच ॲज कीबोर्ड. आता जर समजा मी याला कीबोर्ड लावला, या सिस्टीमला जर कीबोर्ड लावला तर हा काय करते माहितीये काय? डिटेक्टेड. काय म्हणते माहितीये काय? कीबोर्ड, जसा कीबोर्ड लावला तर हा काय म्हणते? कीबोर्ड इज डिटेक्टेड. आणि तो सांगत नाही आपल्याला, तर पण डायरेक्टली तो आयडेंटिफाय करते की आणि कीबोर्ड लावला ना, आपण जर कीबोर्डला प्रेस केला तर डायरेक्टली तो चालू करते आपलं काम. त्याच्यासाठी आपल्याला त्याचे ड्रायव्हर अपलोड करावे लागते. हे लक्षात ठेवा, कीबोर्डला चालवण्यासाठी काय अपलोड करावं लागते? ड्रायव्हर. हे महत्वाचं आहे. विदाउट ड्रायव्हर तर कीबोर्ड चालत नाही. माऊस पण सेम आहे. आता हे कीबोर्ड, माऊस हे कोणते डिव्हाइस आहे सांगा बरं? इनपुट डिव्हाइस आहे. कोणती डिव्हाइस आहे? इनपुट डिव्हाइस. मग इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस जर मॅनेज करायचं असेल तर आपल्याला कोणाची गरज लागते? इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आणि ऑपरेटिंग सिस्टीम. सेंडिंग आउटपुट अँड to the output devices such as monitor, printer, etc. and keeping track of files and directories on the disk. आता जर समजा तुम्हाला याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुट ह्या दोन्ही गोष्टी जर द्यायचं असेल तर विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम हे पॉसिबलच नाही. कीबोर्ड लागला, त्याने डिटेक्ट केला, त्याच्यामध्ये लिहिलं. त्याच्यानंतर कीबोर्ड लावल्यानंतर त्या कीबोर्डचं आउटपुट तुम्ही जसं इनपुट दिलं, जसं ए प्रिंट केलं, तो ए तुम्हाला इथे दिसलाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. मग तो ए व्हॅल्यू घेऊन तुमच्यासमोर प्रिंट करते. हे ऑपरेटिंग सिस्टीमचं काम आहे. ऑपरेटिंग सिस्टीम जेवढे इनपुट डिव्हाइसेस असतील ते सगळे ट्रॅक करते.
कोणती फाईल कुठं ठेवलेली आहे, तुम्ही जर क्लिक केलं तर ते फाईल तुमच्या समोर आणते, तुम्ही जर क्लिक केलं तर फाईल तिकडे शेअर केल्या, सगळ्या गोष्टी हे ऑपरेटिंग सिस्टीम करते. जर ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर हे काहीच होऊ शकत नाही. तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकत नाही, व्हॉट्सअप इमेज टाकू शकत नाही, व्हॉट्सअपवर व्हिडिओ सेंड करू शकत नाही. एवढं सगळं ऑपरेटिंग सिस्टीम काम करते. त्याच्यानंतर इथं कंट्रोलिंग पेरिफेरल्स डिव्हाइसेस. पेरिफेरल डिव्हाइस म्हणजे सेकंडरी डिव्हाइस. सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस माहिती आहे का तुम्हाला? आपण जेव्हा मोबाईल घ्यायला जातो तेव्हा असं काहीतरी लिहिलेलं असते, काय 464 8/128 असं लिहिलं असाल ना. तर जे लेफ्ट साइडला असते ते असते कोणती मेमरी? इंटरनल. कोणती असते? इंटरनल. आणि जे राईट साइडला असते ते कोणती असते? एक्सटर्नल. ठीक आहे. तर हे असते इंटरनल मेमरी आणि असते एक्सटर्नल मेमरी. तर हा एक्सटर्नल असते. एक्सटर्नलला आपण काय म्हणतो? हार्ड डिस्क. जे आपण लॅपटॉप किंवा डेस्कटॉप मध्ये यूज करतो ते एक्सटर्नल असते हार्ड डिस्क. आणि इंटरनल कोणते असते? ते असते रॅम. ह्या गोष्टी लक्षात घ्या. इंटरनल जे असते ते असते रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि इकडे असते हार्ड डिस्क किंवा फ्लॉपी डिस्क. असे खूप सारे याचे प्रकार आहे. आता हे कोणते कोणते प्रकार आहेत ते पण पाहून घ्या तुम्ही इथं. तर याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहे आता लक्ष द्या. हे पहिले इरेज करतो मी. हे कोणते कोणते प्रकार आहे डिस्कचे? तर डिस्कचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं हार्ड डिस्क म्हटलं आपण, सिलेक्ट. याच्या पुढच्या स्लाइड मध्ये असेल हे कशाचे प्रकार आहे बघा. हे जे आहे सेकंडरी स्टोरेज मेमरी आहे. हे कोणते? सेकंडरी स्टोरेज मेमरी आहे. आणि सेकंडरी स्टोरेज मेमरी आहे ते कोणत्या कोणत्या प्रकारची बघा. एक हार्ड डिस्क असते. हार्ड डिस्क अशी असते दिसायला. एसएसडी कार्ड बद्दल तुम्ही ऐकलं असाल. एसएसडी कार्ड जे प्रोसेसिंग स्पीड काय करते? वाढवते. तो सॉलिड स्टेट ड्राईव्ह असते. ऑप्टिकल डिस्क ज्या पहिले याच्यामध्ये होत्या सीडी डीव्हीडी, ह्या ऑप्टिकल आता बंद झाल्या. पहिले खूप चालत होत्या. त्याच्यानंतर मॅग्नेटिक टेप. पहिले ते तुम्ही टेप पाहिला असेल तो मॅग्नेटिक टेप आहे. हा पण डेटा स्टोरेज, हा पण डेटा स्टोरेज, हा पण डेटा स्टोरेज, हा पण डेटा स्टोरेज. आणि आता सर्वात जास्त यूज होणारं जे आहे ते कोणतं आहे? हे काय दिसून राहिलं तुम्हाला? पेन ड्राईव्ह आहे ना. सर्वात जास्त यूज होणार आहे हे पेन ड्राईव्ह. हा पेन ड्राईव्ह इथे यूज होते. हे सगळे काय आहे? सेकंडरी स्टोरेज आहेत. प्रायमरी स्टोरेज मध्ये जो स्टोरेज असते प्रायमरी तो कमी असते. आणि तो कमी पडत असल्यामुळे व्हिडिओ, इमेजेस, एक्स्ट्राचा डेटा जर स्टोअर करायचा असेल तर त्याच्यासाठी सेकंडरी स्टोरेज लागते. आणि सेकंडरी स्टोरेज हे अगोदरपासून चालत आले आहे, होत आले आहे. आणि ते या प्रकारचे हार्ड डिस्क ड्राईव्ह, सॉलिड स्टेट ड्राईव्ह, ऑप्टिकल डिस्क ड्राईव्ह, त्याच्यानंतर मॅग्नेटिक टेप आणि यूएसबी. तर सध्या यूएसबी फ्लॅश ड्राईव्ह सर्वात जास्त चालत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट पुढचा पॉइंट काय म्हटलेला आहे? पुढच्या पॉइंट मध्ये असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये तर डायरेक्ट असं म्हटलं की हा जो ऑपरेटिंग सिस्टीम असते हे ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे? तर ऑपरेटिंग सिस्टीम हे हार्ट आहे. ऑपरेटिंग सिस्टीम, द हार्ट ऑफ कम्प्युटर सिस्टीम इज द प्रोसेसिंग युनिट कॉल्ड सीपीयू. आपण म्हणतो जे आपलं हार्ट आहे, आपलं हार्ट ते काय करते? पूर्ण शरीराला ब्लड सर्क्युलेट करण्याचं काम करते, पंपिंगचं काम करते है ना. तसंच कम्प्युटरचा हार्ट आहे ज्याला आपण काय म्हणतो? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयू. ते सीपीयू काय करते? जेवढाही काही डेटा असेल, जसं आपला दिमाग काम करते तसंच तो सीपीयू काम करते. जेवढाही काही डेटा असेल तो इकडून तिकडे ट्रान्समिट करते, इनपुट घेते, आउटपुट देते. हा सगळा प्रोसेसिंगचं काम करते. म्हणून याला आपण हार्ट पण म्हणू शकतो. आणि जो प्रोसेसिंगचं काम करते तो पण ऑपरेटिंग सिस्टीमच आहे. प्रोसेसिंग, मॅनेजिंग, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस हे सगळे वर्क बिकॉज ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम मुळे करतात. नेक्स्ट पुढचा पॉइंट पहा. सेकंड, द ऑपरेटिंग सिस्टीम अलोकेट मेमरी टू युजर प्रोग्राम ॲज पर नीड. जेवढी तुम्हाला मेमरी लागते ना तेवढी मेमरी तो तुमच्यासाठी अलोकेट करून देते. जसं आता माझ्या याच्यामध्ये 256 GB मेमरी आहे. कशात? मोबाईलमध्ये. मग त्या 256 मध्ये मला जेवढा वाटला तेवढा व्हिडिओ, ऑडिओ, इमेजेस, टेक्स्ट, डॉक्युमेंट्स सगळे डाउनलोड करू शकतो मी. तुम्ही युट्यूबचं चॅनल ओपन करा, युट्यूबच्या चॅनलवर वाटेल तेवढी मेमरी तुम्ही खर्च करू शकता. जीमेल वरती एक लिमिट आहे 15 GB पर्यंत, 15 GB पर्यंत आपण डेटा देऊ शकतो. त्याच्यावरती आपण पण 15 GB पर्यंत तर तुम्हाला लिमिटेशन आहे. तिथपर्यंत तुम्ही तुमचे फोटो, व्हिडिओज तेवढे त्याच्यावर अपलोड करू शकता. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट पहा.
in the same way user programs interact with other user program through the devices like keyboard, mouse and even all. म्हणजे कीबोर्ड आणि माऊसच्या थ्रू युजर जो आहे तो इंटरॅक्ट करू शकतो. आणि हे कीबोर्ड आणि माऊस इंटरॅक्शन साठी ऑपरेटिंग सिस्टीमची गरज लागते. विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम कीबोर्ड आणि माऊस हे कॉम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती, डेस्कटॉपवरती, मोबाईलवरती कोणत्याही सिस्टीमवरती काम करू शकत नाही. आता तुम्ही म्हणसाल की सर इथं या डॉक्टरचा फोटो कसा आला, ते एक महत्वाचं आहे. तर डॉक्टर काय करते, त्याचं हॉस्पिटल चालवते. काय चालवते? हॉस्पिटल. आणि म्हणून हॉस्पिटलमध्ये ज्याही गोष्टी होतील, कोणती गोष्ट, क्लिनिंग म्हणा, एखाद्या डॉक्टरला अपॉइंटमेंट करायचं आहे, एखादा पेशंट आला त्या पेशंटची ट्रीटमेंट करायची आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज करणारा जो एकच व्यक्ती असते तो म्हणजे डॉक्टर. आणि हा डॉक्टर म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम झाली कोणासाठी? त्या हॉस्पिटलसाठी. ते हॉस्पिटल चालवणारा व्यक्ती म्हणजेच कोण झाला? डॉक्टर. आणि ते डॉक्टरच म्हणजे त्या हॉस्पिटलचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्हाला एकच उदाहरण देईन, ते म्हणजे हॉस्पिटल. आणि हॉस्पिटलचा जो डॉक्टर असते तो एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. हा डॉक्टर जर समजा गेला तर हॉस्पिटल बंद पडते. तसंच आपली ऑपरेटिंग सिस्टीम बंद झाली तर मोबाईल चालू शकत नाही. ऑपरेटिंग सिस्टीम जर समजा बंद झाली तर आपला विंडोज सिस्टीम काम करत नाही. म्हणून प्रत्येक वेळेस ऑपरेटिंग सिस्टीम जेव्हा आपली चालू असते लॅपटॉप, मोबाईल, डेस्कटॉप वरती, ते अपडेट मारायला सांगते. अपडेट आला म्हणते नवीन अपडेट करा. तर ऑपरेटिंग सिस्टीम आपण अपडेट करत राहतो. इथं हा ड्रायव्हर पण ऑपरेटिंग सिस्टीम सारखाच काम करते. हा जो आहे हा ड्रायव्हर पॅसेंजरला नेऊन राहिला म्हणजे ड्रायव्हिंग करून राहिला. विदाउट ड्रायव्हर ती बस चालू शकत नाही, ती गाडी चालू शकत नाही. ते इकडून तिकडे मुवमेंट करायचं असेल तर ड्रायव्हर लागते. तसंच कम्प्युटरला, मोबाईलला चालवण्यासाठी कोणाची गरज लागते? ऑपरेटिंग सिस्टीमची. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा एक्झाम मध्ये येणारा क्वेश्चन तुमच्या समोर आता आलेला आहे, प्रकट झालेला आहे. असं कोणी सांगत नाही की हा क्वेश्चन एक्झाम मध्ये कधी आलेला आहे, काय आलेला आहे. पण इथं मी तुम्हाला सांगत आहे की हा एक्झाम मध्ये 100% हमखास येणारा. इथं बघा काय लिहिलेला आहे, समर 24, समर 23. एवढ्या वेळा हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. आतापर्यंत जे रिपीटेड झालेलं नाही आहे, पण हा मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे. याच्यावरून तुम्हाला मी स्पष्टपणे सांगू शकतो. आणि हे मीच नाही, तुम्हाला डायरेक्ट समजते की हा क्वेश्चन कधी आणि किती वेळा रिपीट झालेला आहे. हा क्वेश्चन काय म्हणते, सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे. आणि युनिट टेस्ट 1 मध्ये हमखास हा क्वेश्चन येणार म्हणजे येणार. 100% गॅरंटी लिहून देतो. एक्सप्लेन द डिफरंट कॉम्पोनंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. जसं आपण म्हणतो कोणत्याही गोष्टीचे काय असतात, वेगवेगळे डिफरंट काय असतात, कॉम्पोनंट असतात. तसंच ऑपरेटिंग सिस्टीमचे काय असतात, कॉम्पोनंट असतात. ऑपरेटिंग सिस्टीमला चालवण्यासाठी आता कोणतीही गोष्ट, जसं आपण कॉलेज म्हटलं, कॉलेज एक मेन सिस्टीम झाली. पण कॉलेज चालवणारा काय असते, एक मॅनेजमेंट असते. ते मॅनेजमेंट काय चालवते, कॉलेज चालवते. कोणतं? प्रायव्हेट. गव्हर्नमेंट कॉलेज कोण चालवते? गव्हर्नमेंट चालवते, आपली भारत सरकार चालवते. असंच ऑपरेटिंग सिस्टीमला चालवण्यासाठी काही कॉम्पोनंट लागतात. त्याच्याशिवाय ऑपरेटिंग सिस्टीम चालू शकत नाही. आणि म्हणून ऑपरेटिंग सिस्टीमचे आपण काय पाहताय, डिफरंट टाइप्स ऑफ कॉम्पोनंट. ते कॉम्पोनंट कोणते तर पाहू आपण. याच्यामधली आपण लिस्ट पाहू, डिफरंट टाइप्स ऑफ कॉम्पोनंट. फर्स्ट कॉम्पोनंट जो आहे ऑपरेटिंग सिस्टीमचा तो आहे प्रोसेस मॅनेजमेंट. पहिला कोणता कॉम्पोनंट आहे? प्रोसेस मॅनेजमेंट. आता हा प्रोसेस मॅनेजमेंट जर समजा आपण हॉस्पिटलचं उदाहरण घेतलं तर हॉस्पिटलचं उदाहरण घेत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला इथं फोटो दिसत आहे, इमेज दिसत आहे. जे इमेज कोणाची आहे तर ते इमेज आहे एका कंपाऊंडरची. जे रिसेप्शनिस्ट असते ते रिसेप्शनिस्ट जे आहे, हे रिसेप्शनिस्ट काय करते तर प्रोसेस करते. कशी प्रोसेस करते? ही जी व्यक्ती आहे, एक गर्ल आलेली आहे, तिचा पेशंट आहे, तिचा काय पेशंट आहे, जो त्या हॉस्पिटलमध्ये काय होणार आहे, ऍडमिट होणार आहे. तुम्ही म्हणता सर MBBS शिकून राहिले का डॉक्टरी शिकून राहिले? नाही, डॉक्टरी शिकून राहिलो पण इंजिनिअरिंग मध्ये. ठीक आहे. तर आता इथं हे व्यक्ती आहे, हिला ऍडमिट करायचं आहे, तर हे हिला नाव नोंदवून देऊन राहिला, ऍडमिशन घेऊन राहिली. कोणाची ऍडमिशन? कॉलेजची नाही, तिचा पेशंट त्याच्यामध्ये ऍडमिट करायचा आहे. मग कोणती रूम बुक करायची आहे, पहिले पैसे जमा करून घेते, ह्या सगळ्या गोष्टी करून घेते. तर हे जे आहे प्रोसेस मॅनेजमेंट करणारी कोणी आहे? ही आहे का ही आहे? ही आहे. ही सांगून राहिली पेशंट नंबर किती आहे, हा पेशंट नंबर आहे, याला एवढं याला असा असा प्रॉब्लेम आहे, सगळं लिहून घेते, सगळं याच्यामध्ये लिहून घेते. ते प्रोसेस मॅनेजमेंट करते. आणि जेव्हा हे सुट्टी घेऊन घरी जाते ना, तर हिच्यापासून पैसे कोण घेते? हेच घेते. म्हणजे हे प्रोसेस मॅनेजमेंट करते. हिचा पेशंट कोणत्या रूम मध्ये ठेवायचा
कोणत्या ब्लॉकमध्ये ठेवायचा ते कोण सांगते, हेच सांगते. कोणता डॉक्टर तपासेल, कोणता डॉक्टर किती वाजता येईल, काय येईल, हे सगळं रिसेप्शनिस्ट सांगते. आणि समजून घ्या, जे रिसेप्शनिस्ट आहेत तेच काय प्रोसेस मॅनेजमेंट आहे ऑपरेटिंग सिस्टीम मधलं. पहा डॉक्टर वेगळा, डॉक्टर हा मेन ऑपरेटिंग सिस्टीम आहे, पण डॉक्टरचा जो हॉस्पिटल मधली जे रिसेप्शनिस्ट आहे ते प्रोसेस मॅनेजमेंट आहे, ते प्रोसेसला मॅनेज करते. प्रोसेसला मॅनेजमेंटचा अर्थ होते की तुम्ही जर एखादी फाईल ओपन केली तर ती फाईल ओपन होते. ते फाईल ओपन होत असताना किती वेळपर्यंत ती फाईल ओपनच राहिली आणि ओपन झाल्यानंतर ते क्लोज फाईल केव्हा झाली हे सगळं याच्यावर लक्ष ठेवणारा जे आहे तो आहे कोणता, प्रोसेस मॅनेजमेंट. जसं हॉस्पिटलमध्ये हे रिसेप्शनिस्ट आहे तसंच कम्प्युटर मेमरीमध्ये हा प्रोसेस मॅनेजमेंट काय करते, प्रोसेस मॅनेजमेंटचं काम करते. हे झाली पहिली प्रोसेस मॅनेजमेंट. दुसरं आहे मेन मेमरी मॅनेजमेंट. मेन मेमरी मॅनेजमेंट म्हणजे पूर्ण हॉस्पिटल मधलं क्लिनिंग, बेडशीट धुवून काढणे, जेवढे क्लिनिंगचं काम आहे ते कोण करते, मेन मेमरी मॅनेजमेंट. जसा हॉस्पिटलमध्ये हा क्लीनर आहे ना, हा क्लीनर काय करते, पेशंट जर इथून निघून गेला तर तिचा जेवढा कचरा जे काही असेल, इंजेक्शन जे काही सलाईन वगैरे लागलेले असतील, गोळ्या असतील, तो वेस्ट मटेरियल सगळा काय करते, उचलून फेकून देते. असंच आपल्या कम्प्युटर मेमरी मधून जो महत्वाचा डेटा नसते तो आपण उडवून टाकतो, रिसायकल बिन मध्ये जाते, तिथून मग पूर्ण क्लीन होते. तसंच जसा हा क्लीनर इथून क्लीन करते, जो साफसफाईवाला असते तो इथं सफाई करते, तसंच आपल्या मोबाईल मधून आपण कॅशे मेमरी उडवतो, ऑटोमॅटिक डेटा डिलीट होते. त्यालाच आपण काय म्हणतो, मेन मेमरी मॅनेजमेंट. आणि हे पण कोण करते, ऑपरेटिंग सिस्टीम. पहिला तर प्रोसेस मॅनेजमेंट आला आणि दुसरा आपण काय बोला, मेन मेमरी मॅनेजमेंट, जो की काय करते, हॉस्पिटल हा जसा मॅनेज करते, मेमरी याची पूर्ण क्लीन करते, तसाच आपल्या मोबाईल मध्ये किंवा डेस्कटॉप मध्ये मॅनेजमेंटची टेक्निक याच्यामध्ये केली जाते. त्याला आपण मेन मेमरी मॅनेजमेंट म्हणतो. नेक्स्ट पुढचा जो आहे तो आहे फाईल मॅनेजमेंट. फाईल म्हणजे काय, फाईल खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहे. इमेज फाईल, पीडीएफ फाईल, ऑडिओ फाईल, व्हिडिओ फाईल. फाईल इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा आयटम्स. जसं आपण म्हटलं इमेज फाईल, तर त्या फोल्डरमध्ये सगळ्या काय राहतील, इमेजेस राहतील. जसं मी म्हटलं की ऑडिओ फाईल आहे, त्याच्यामध्ये सगळं ऑडिओ राहील, पण ऑडिओ हा त्याच्याच रिलेटेड राहील, व्हिडिओ हा त्याच्याच रिलेटेड राहील. व्हिडिओच्या फाईल एकाच्यामध्ये राहील, ऑडिओच्या फाईल एकाच्यात राहील, त्याच्यानंतर टेक्स्ट फाईल एकाच्यात राहील. तर अशा प्रकारचे हे फाईल्स असतात. तर मग या जेवढेही फाईल्स असतात ना, या फाईलचं मॅनेजमेंट जे करते त्याला आपण काय म्हणतो, फाईल मॅनेजमेंट. आता इथं फाईल मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला एक चित्र दिसून राहिलं. हे चित्रामध्ये काय दिसून राहिलं, हा काय करून राहिला माहितीये का, हे इथं एक व्यक्ती आहे, हे कंपाऊंडर किंवा सिस्टर आहे, ते काय करून राहिली, रिलेटेड डेटा लिहून राहिला. काय रिलेटेड डेटा लिहून राहिला, पेशंटचा, या पेशंटला किती वाजता किती डिग्री टेम्परेचर आलं, बीपी 8 वाजता सकाळी किती होता, त्याच्यानंतर याचा हार्ट रेट किती आहे, ऑक्सिजन लेवल किती आहे, हे सगळं मॉनिटर करते. कुठं करते, एका फाईल मध्ये करते. पुरा रेकॉर्ड रिलेटेड टू पेशंट एका फाईल मध्ये जमा केला, त्याला आपण फाईल मॅनेजमेंट म्हणतो. तो इथे करून आला. तसाच कम्प्युटर मेमरी मध्ये तो पूर्ण रेकॉर्ड ठेवते. कोणती फाईल किती वाजता डाउनलोड झाली, कोणत्या तारखेला डाउनलोड झाली आहे ना, आणि ते कोणत्या एका युजरने डाउनलोड केली, हे सगळं मॅनेजमेंट करणारा जो असते त्याला फाईल मॅनेजमेंट म्हणतो आपण, जो एक ऑपरेटिंग सिस्टीमचा कॉम्पोनंट आहे. हे महत्वाचे कॉम्पोनंट आहे. ठीक आहे, जर तुम्हाला एनलिस्ट म्हटलं तर हे डायरेक्टली 1 2 3 4 5 डायरेक्टली लिहून टाकायचे की हे फाईल मॅनेज आपल्या कॉम्पोनंट्स. ठीक आहे, कॉम्पोनंट. दुसरा क्वेश्चन असू शकते, एक्सप्लेन द डिफरंट फंक्शन ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. हे वेगवेगळे फंक्शन आहेत ऑपरेटिंग सिस्टीमचे. त्याच्यानंतर आहे 1 2 3 तीन झाले, इनपुट आउटपुट सिस्टीम मॅनेजमेंट. आता इनपुट आउटपुट सिस्टीम मॅनेजमेंट ची गोष्ट जर केली तर इथं इनपुट आउटपुट डिव्हाइसेस तुम्हाला माहित आहे ना. हे सगळे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आहेत. कोणते कोणते इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आहे पहा, लक्ष द्या. याच्यामध्ये हे सांगा बरं, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस मधलं काय, हे आहे आउटपुट डिव्हाइसेस. कोणता आहे, आउटपुट डिव्हाइसेस. साऊंड काय आहे, आउटपुट डिव्हाइसेस आहे. प्रिंटर काय आहे, आउटपुट डिव्हाइसेस आहे. ठीक आहे, हे काय आहे तुमचा आउटपुट डिव्हाइसेस आहे. हेडफोन. मग इनपुट डिव्हाइसेस काय आहे, तर इथं कीबोर्ड जो आहे हा इनपुट डिव्हाइसेस आहे, माउस इनपुट डिव्हाइसेस आहे, जॉयस्टिक इनपुट डिव्हाइसेस आहे, इनपुट आपला काय म्हणतो आपण याला, रिमोट इनपुट डिव्हाइसेस आहे, कॅमेरा इनपुट डिव्हाइसेस आहे ना. तर असे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस याला मॅनेज करण्याचं काम जे आहे ते इनपुट आउटपुट डिव्हाइस मॅनेजमेंट करते. म्हणजे जेवढे जसा कीबोर्ड आहे, माऊस आहे ना, रिमोट कंट्रोल आहेत, हे सगळे जेव्हा कनेक्ट होते
तेव्हा हा ऍक्टिव्ह होते. कोणता कॉम्पोनंट ऍक्टिव्ह होते? इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. ठीक आहे, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस काय होते? डायरेक्टली ऍक्टिव्ह होते. त्याच्यानंतर आहे सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट. आता सेकंडरी स्टोरेज म्हणजे काय हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर एकदा मी समजून सांगतो. सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट. तर सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट म्हणजे काय आणि सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट कसा वर्क करते हे एक्सप्लेन आपण पुढे पाहू. पण तरी सध्या इथं फक्त एक सिम्पली डायग्राम तुम्हाला सांगितलं. सेकंडरी मेमरी केव्हा काम करते माहिती आहे काय? जेव्हा आपली मेन मेमरी एबल नसते. मेन मेमरी म्हणजे रॅम. जसं तुम्ही 4 GB चा डेटा डाउनलोड केला आणि 4 GB ही खूप मोठी लार्ज मेमरी झाली, अशा वेळेस सेकंडरी मेमरी तुम्हाला डायरेक्ट मेसेज देते, हे हा डेटा मी सेकंडरी स्टोरेज मध्ये ठेवू का? सेकंडरी स्टोरेज मध्ये ठेवू का? तर हा काय करते? मूव्ह करते. कुठून? मेन मेमरी मधून सेकंडरी मेमरी मध्ये. ठीक आहे, मेन मेमरी मधून सेकंडरी मेमरी मध्ये ट्रान्सफर करते. जसं फॉर एक्झाम्पल हॉस्पिटलचं उदाहरण घ्या तुम्ही. सर पुरा ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये नुसतं हॉस्पिटलचे उदाहरण देऊ राहिले तुम्ही. बघा, हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी रूम असते. जेव्हा या पेशंट घेऊन गेला तर डॉक्टरच्या जो कॅबिन असते त्याला लागूनच एक इमर्जन्सी रूम असते. तर सगळ्यात पहिले पेशंट त्या इमर्जन्सी रूम मध्ये जाते. ती रूम छोटीच असते. मग तिथं ट्रीटमेंट केली जाते आणि तिथं असं वाटते त्याला की यार हा लार्ज डेटा घेणार आहे. लार्ज डेटा घेणार म्हणजे याला 10 दिवस लागणार आहे रिकव्हर व्हायला. तर त्याला त्या मेन मेमरी मधून त्या चेंबर मधून ट्रान्सफर केल्या जाते दुसऱ्या हॉलमध्ये, जिथे तो 10 दिवस राहू शकते. आणि तो हॉल 10 दिवसापर्यंत तिथं काही प्रॉब्लेम होणार नाही. तो आहे त्याचा सेकंडरी स्टोरेज. तसाच रॅम आणि रॅम आणि सेकंडरी स्टोरेज म्हणजे हार्ड डिस्क असे दोन असतात. जेव्हा रॅम मध्ये मेमरी स्पेस कमी होते, ते लार्ज अमाऊंट ऑफ वाली फाईल असते, मग त्याला कुठं ट्रान्सफर केल्या जाते? सेकंडरी मेमरीमध्ये. मग अशा सेकंडरी मेमरी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे हार्ड डिस्क आहे ना, त्याच्यानंतर सॉलिड स्टेट आहे, त्याच्यानंतर आहे ऑप्टिकल डिस्क आहे, CD DVD, त्याच्यानंतर मॅग्नेटिक टेप आहे, त्याच्यानंतर कोणते आहे? USB फ्लॅश ड्राईव्ह आहे. ठीक आहे, तर इथं आपण पाहिली कॉम्पोनंटची लिस्ट आणि त्याचा एक्सप्लेनेशन. या सर्व कॉम्पोनंटला एक्झाम मध्ये आपल्याला लिहायचं आहे. हे लिहायचं कसं हे नोट्स मध्ये लिहिलेलं आहे. याची थेरी पण आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू. आता तुम्ही म्हणसाल की सर हा जर क्वेश्चन आला तर याचा आन्सर कसं लिहायचं हेही महत्वाचं आहे. जर समजा असा क्वेश्चन आला 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आला तर तुम्हाला फक्त कोणतेही 2 कॉम्पोनंट एक्सप्लेन करायचे. लक्षात ठेवा, कोणतेही 2 कॉम्पोनंट. पहिले हे लिस्ट लिहायचे जशीच्या तशी. काय काय लिहायचं लक्ष द्या बरं. मी काय म्हणून राहिलो याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला कसं लिहायचं आहे असा जर क्वेश्चन आला आणि तुम्हाला जर विचारलं एक्सप्लेन द डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टीम कॉम्पोनंट किंवा कॉम्पोनंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, तर तुम्हाला सगळ्यात पहिले हे एन लिस्ट लिहायचे. हे लिस्ट लिहून टाकायची. लिस्ट लिहिली तर याच्यापैकी कोणतेही 2 काय करायचे? एक्सप्लेन करायचे डिटेलमध्ये. आणि एक्सप्लेन आपण नेक्स्ट क्लासमध्ये याचे सर्व कॉम्पोनंट एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आपण नेक्स्ट क्लासमध्ये याचं एक्सप्लेनेशन पाहू. थँक्यू.